माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 24 सप्टेंबरपासून लडाखमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जे आंदोलन आतापर्यंत शांततेत चाललं होतं त्याला हिंसेचं स्वरूप येऊन या हिंसेदरम्यान 24 सप्टेंबरच्या दिवशी 4 तरुणांचा बळी पडलेला आहे. या घटनाक्रमातच BJPच्या कार्यालयाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी आग लावून टाकली होती. इतक्या गंभीर घटनांना पाहूनच लडाखमध्ये लगेच केंद्र सरकारने इंटरनेटवर आणि लोकांच्या प्रवासावर बंदी घातलेली आहे. जो घटनाक्रम आपण लडाखमध्ये घडताना पाहिला तो घडवण्यामागे त्याचे कलाकार स्वतः सोनम वांगचुकच आहे. यांचं नाव तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी अगोदरच ऐकलं असेलच. सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. अनेक वेळा वृत्तवाहिन्यांवर तुम्ही पाहिलं असेल. देशात पर्यावरण वाचवण्यामध्ये यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. विशेष करून लडाखला मागच्या 30 वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळावा यासाठी ते संघर्ष करत होते. पण आज याच सुप्रसिद्ध सोनम वांगचुक यांना देशविरोधात कारवाई केल्यामुळे NSA लावून अमित शहांनी आपल्या ताब्यात घेऊन टाकलेलं आहे. आता यांना अटक केल्यामुळे देशभरातले विरोधी नेते BJPच्या विरोधात हल्ला माजवत आहेत. पण मित्रांनो, हा मुद्दा जितका बाहेरून पाहताना साधा वाटतोय तितका साधा अजिबात नाही आहे. पुढच्या येणाऱ्या 50 ते 100 वर्षांवर परिणाम करणारा हा विषय आहे. आणि या विषयाच्या गंभीरतेला पाहूनच अमित शहांनी सोनम वांगचुक यांना फसवण्यासाठी आपलं जाळं अनेक दिवसांपासून तयार करून ठेवलेलं होतं. आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखंच समोरून येऊन सोनम वांगचुक त्या जाळ्यात अडकले. कारण कुठलीही सरकार कोणत्याही व्यक्तीला NSA लावून असं कधीही अटक करत नाही. विशेष करून BJP सरकारचं तर सहनशक्ती इतकी जास्त राहिलेली आहे. याचे उदाहरण मी अनेक तुम्हाला सांगू शकतो. देशभरात कित्येक आंदोलनं नरेंद्र मोदींच्या विरोधात झालेली आहेत. पण त्यापैकी कुठल्याही आंदोलनकर्त्यावर NSA लावून सरकारने आतापर्यंत अटक केलेलं नव्हतं. आणि असं एकही उदाहरण तुम्हाला सुद्धा दाखवता येणार नाही. पण सोनम वांगचुक यांना NSA लावून अटक करण्यात आलेलं आहे. वरून लडाखच्या बाहेर जोधपूरमध्ये त्यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे कारणसुद्धा तितकंच गंभीर आहे. सोनम वांगचुक हे चीनच्या इशाऱ्यावर काम करत होतेच, यात काही कोणाला शंका ठेवण्याची गरज नाहीच आहे. पण ते जे मूर्खपणा करत होते त्या मूर्खपणाचा परिणाम भारत, साऊथ कोरिया, जपान आणि तायवानसारख्या देशांवर होत होता. याची पूर्ण कथा समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा चीनची बाजू समजून घ्यावी लागेल की यात चीनचा रोल काय आहे. यामागे मुख्य कारण चीनची विचारधारा आहे. जसं आपण भारतात खास करून हिंदुत्ववादी लोक अखंड भारताची परिकल्पना करतात, तसं चीनच्या लोकांमध्ये सुद्धा एक विचारधारा चालते की पश्चिमी देशांनी आपलं सर्वस्व वाटोळं करून टाकलं आहे. एकेकाळी जगातले सर्वात श्रीमंत देश आपण होतो. आपल्यानंतर भारताचा क्रमांक यायचा. पण पश्चिमी देशांनी आपलं उपयोग करून फेकून दिलं, स्वतःला मोठं करून घेतलं आणि पुन्हा एकदा तीच शक्ती, तीच श्रीमंती आपल्याला मिळवायची आहे. आणि त्यासाठी 1949च्या गृहयुद्धात माओ झेडॉंगने विजय मिळवत कम्युनिस्ट पक्षाची सत्ता चीनमध्ये स्थापित केली. सत्ता स्थापन झाल्यावर एकही क्षणाचा वेळ वाया न घालवता साथीदारांना सोबत घेत त्यांनी एक नियोजन तयार केलं. त्या नियोजनाअंतर्गत त्यांनी शपथ घेतली की येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये म्हणजे 2049 पर्यंत चीनला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महाशक्ती बनवायचंच आहे. आता यांनी शपथ तर घेतली, पण महाशक्ती बनवायला सर्वात पहिलं काम कुठल्याही देशाला करावं लागतं. त्या आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर स्वतः उभं राहावं लागेल. आणि ते उभं राहिल्यानंतर दुसऱ्या देशात जाऊन आपले व्यापार करण्याची शक्ती वाढवावी लागेल. आणि दुसरं काम जे महाशक्ती होण्यासाठी करावं लागतं ते आपल्या देशातल्या लोकांचं जीवन सुधरवावं लागेल. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम, जगातली सर्व शक्तिशाली सेना आपल्याकडे असली पाहिजे आणि त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करावी लागेल. आणि या तिन्ही लक्ष्यांना साध्य करण्यासाठी तेव्हाच्या चीन देशाच्या नेत्यांनी निर्णय घेतला की आपल्याला चीनला मॅन्युफॅक्चरिंग किंग बनवावं लागेल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं इतकं उत्पादन करायचं
त्याची गरज आपल्या देशात संपलीच पाहिजे, पण ती संपल्यानंतर इतका सामान अजून उरला पाहिजे की तो इतर देशांमध्ये आपल्याला जाऊन विकता यावा. चीनने इतक्या वर्षांपासून हेच नियोजन आपल्या पॉलिसीमध्ये राबवलेलं आहे. इतकं जास्त उत्पादन केलं की त्यांची गरज संपलीच, पण हळूहळू करून युरोप, अमेरिका, भारतासारख्या देशात त्याने आपलं वर्चस्व निर्माण केलं. आणि एक वेळ तर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या देशातले व्यापारी, काही कंपन्या या चीनच्या स्वस्त मालामुळे संपुष्टात यायला लागल्या. अमेरिकेला यामुळे सर्वात जास्त नुकसान पोहोचत होतं, कारण युरोपमधला अमेरिकेचा मार्केट चीन आपल्या स्वस्त मालामुळे खात होता. त्या कारणाने अमेरिकेने चीनवर निर्बंध लावायला सुरुवात केली. पण चीननेही आपल्या उत्पादनात काही कमी केली नाही, उत्पादन सुरूच ठेवलं. पण त्यांची चिंतासुद्धा दुसऱ्या बाजूला वाढत होती की उत्पादन आपण बंद केलं नाही आहे, पण ते आता इतकं वाढलं आहे की त्याला विकणार कुठे. अमेरिकेने तर आपल्यावर निर्बंध लावला आहे. त्यांच्या शब्दापुढे जाऊन युरोप आणि दुसरे देश आपल्यापासून माल विकत घेणार नाही. त्यामुळे अनेक देशांपर्यंत आपलं माल डंप करायला, म्हणजे कमी किमतींमध्ये जास्त माल पोचवण्यासाठी चीनच्या सरकारने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह 2013ला सुरू केला. या प्रकल्पाअंतर्गत चीन सरकारने ठरवलं, निर्णय घेतला की चीनपासून युरोपपर्यंत एक रोड बनवायचा जो आपल्याला त्यांच्याशी जोडता येईल. चीनकडे पैसे भरपूर होते, पैशांची कमी नव्हती. त्यामुळे BRI प्रकल्पाला खरबो रुपयांची फंडिंग चीन सरकारने केली. पण आज रोड तर पूर्ण झालं नाही आहे, पण जिथपर्यंतही हे रोड गेलं आहे तिथेही चीनच्या व्यापारावर काडीचाही परिणाम झालेला नाही आहे. 1% या रोडमध्ये चीनच्या व्यापारामध्ये वाढ झाली नाही आहे. कारण चीनवरून जगाचा विश्वास उठलेला आहे, तो कधीच गायब झाला आहे. चीनकडे आज प्रत्येक देश शंकेच्या नजरेने पाहतो. जो पाकिस्तान चीनकडून मदत घेतोय तो सुद्धा शंकेनेच पाहत असतो. कधीही आपल्याला चीन मारेल याचीही भीती पाकिस्तानला वाटत असेल. त्यामुळे चीनकडून सामान खरेदी न करता प्रत्येक देशाने आपल्या स्वतःच्या कंपन्यांना वाढवण्यासाठी ताकद पुरवायला सुरुवात केली. त्यावरून आपण आज स्पष्टपणे हे म्हणू शकतो की BRI हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. आता ही वेगळी गोष्ट आहे की BRI प्रकल्पाला आपल्या सैनिक शक्ती वाढवण्यासाठी चीन उपयोगात आणतोय. त्याविषयी कधी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू शकतो. पण ही परिस्थिती येईपर्यंत चीनच्या सरकारला एक गोष्ट कळाली होती की मोठ्या प्रमाणात उत्पादन करून, मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करून आपल्याला 2049 पर्यंत महाशक्ती होता येणार नाही. मग दुसरा पर्याय शोधावा लागेल. आणि दुसरा पर्याय चीनने शोधला तो मायक्रोचिपचा. 2000 नंतर जगात कम्प्युटर आणि स्मार्टफोनचा वापर वाढला होता. त्यामुळे चिपची डिमांडसुद्धा वाढली. आणि साध्या भाषेत म्हणायचं तर आज अशी परिस्थिती आहे की चिपला आपण दुसरं ऑइल किंवा गॅससुद्धा म्हणू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहू शकता. कुठलीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट घ्या, ती अँड्रॉइड TV असेल, स्मार्टफोन असेल, कम्प्युटर असेल किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी, त्याला चालवण्यासाठी मायक्रोचिपची गरज असते. आणि या मायक्रोचिपशिवाय ते डिव्हाइस बनूच शकत नाही. आणि आज जगात असा कुठलाही व्यक्ती, मी तर म्हणेन की क्वचितच एखाद दुसरा व्यक्ती दिसेल ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही आहे. त्यामुळे यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की मायक्रोचिपची डिमांड किती जास्त आहे. आणि जो देश मायक्रोचिप बनवत असेल तोच या जगावर राज्य करणार, हे याचं भविष्य आहे. आणि हाच विचार चीन सरकारच्याही डोक्यात आला की आपण मायक्रोचिप बनवायला सुरुवात केली आणि जगाचं संपूर्ण मायक्रोचिपचं नेटवर्क जर आपण कंट्रोल करायला लागलो, कारण आपल्याला मोठ्या प्रमाणात बनवायची सवयच आहे, आपण याची किंमत इतकी कमी करून टाकायची की याचं सर्व मार्केट आपल्या हातातच आलं पाहिजे. पण मित्रांनो, आज जगात परिस्थिती अशी आहे की चिप बनवण्याचं काम फक्त साऊथ कोरिया, तायवान, जपान आणि अमेरिकेसारखे देश करतात. आणि याच देशांद्वारे मोठ्या प्रमाणात चिप ही सप्लाय केली जाते. छोटासा देश तायवानकडे जर पाहिलं तर जगातलं 60% मायक्रोचिप हा एकटा बनवतो. स्मार्टफोनमध्ये वापरले जाणाऱ्या चिप्सविषयी म्हणायचं तर त्यातला 90% शेअर तायवान पुरवतो. आणि मोठ्या प्रमाणात चिप बनवण्याचं काम हे फक्त 4 ते 5 देशच करतात. यामागचं कारणसुद्धा फार महत्त्वाचं आहे. चिप बनवण्याचं तंत्रज्ञान असं आहे की आपण जे वेफर्स खातो
त्या साईजची एक सिलिकॉन प्लेट बनवली जाते, त्याला वेफर्स म्हणतात. त्या वेफर्समधून मग अनेक चिप्स बनवले जातात. या चिप्ससाठी सगळ्यात पहिल्यांदा तर अतिशुद्ध पाण्याची गरज असते. आणि मी शुद्ध पाणी नाही म्हणालो आहे, अतिशुद्ध पाणी म्हणालो आहे. त्या पाण्यामध्ये एक धुळीचा कणही असता कामा नये, कारण एकही कण आला तर त्या चिपचा काही उपयोगच राहत नाही. त्या चिप बनवण्यासाठी तितकं स्वच्छ पाण्याची गरज असते. आणि चीनचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर मोठ्या प्रमाणात सामान बनवण्यासाठी जी इंडस्ट्री त्यांनी तयार केली होती, त्यामुळे त्यांचीच 2005ची रिपोर्ट आपल्याला सांगते की चीन या देशातले जवळजवळ 50 ते 60% नद्याचं पाणी हे पिण्यायोग्यच राहिलेलं नाही आहे. चिप बनवणं तर मग लांबची गोष्ट, पण चीन सरकारला 2049पर्यंत महासत्ता तर व्हायचं आहे, हा त्यांचा निर्धार आहे. त्याला काहीही करून 1 वर्षसुद्धा त्यांना पुढे ढकलायचं नाही आहे. आणि मग तसं करायचं नसेल तर मग काहीही करून कोणत्याही परिस्थितीत जगाचं मायक्रोचिप सप्लाय चीनला आपल्या हातात घ्यावंच लागेल. आणि इथेच गेममध्ये येतात पाकिस्तान आणि सोनम वांगचुक. 1962ला चीन आणि भारताचं युद्ध झाल्यानंतर चीनच्या सरकारला एक गोष्ट स्पष्टपणे कळाली होती की काश्मीरचा हा भाग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तान आणि भारत या 2 देशांमधला वाद तर कधीही संपणार नाही आहे. या दोघांच्या भांडणाचा उपयोग करून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हा काश्मीरचा भाग काबीज करावा लागेल. कारण काश्मीर या जमिनीवर त्यांची नजर नव्हती. काश्मीर या भूभागातून ज्या नद्या उगम पावतात, ज्या पाकिस्तान आणि भारतामध्ये जातात, त्या नद्यांचं पाणी त्यांना हवं होतं. आणि विशेष करून या भागात जे अनेक हिमखंड आहेत ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे कधी ना कधी वितळणारच. आणि या संपूर्ण भूभागाचा, त्यातल्या पाण्याचा आपल्याला कधी ना कधी येत्या भविष्य काळात उपयोग होऊ शकतो. आणि महाशक्ती व्हायचं असेल तर इतका चांगला भूभाग हा आपल्या हातात असलाच पाहिजे. आणि त्याच पाण्यावर चीनची आज नजर आहे. यात पाकिस्तानचा मोठा रोल आहे. 1962च्या युद्धानंतर 1963ला पाकिस्तानसोबत चीनने एक डील साईन केली. या डीलमध्ये पाकिस्तानने भारताचा जो भाग काबीज केला आहे, ज्याला आपण आज POK म्हणतो, त्यात शक्सगम व्हॅली नावाचा एक भाग आहे. या पूर्ण व्हॅलीला चीन सरकारला भेटवस्तू म्हणून देऊन टाकलं. आणि या व्हॅलीची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही आहे की हा भाग 13,000 चौरस किलोमीटरचा असून यात अनेक मोठमोठे हिमखंड आहेत. आणि यातही अजून एक आश्चर्यकारक गोष्ट ही की शक्सगम व्हॅलीच्या उत्तरेच्या भागाला जो चीनचा शिंजियांग भाग आहे, त्याच भागात चीन सरकारने चिप बनवण्याची इंडस्ट्री उभी केलेली आहे. म्हणजे सरळ सरळ यावरून आपल्याला कळतं आहे की या व्हॅलीमधल्या हिमखंडाचं पाणी वापरून त्यांना आपल्या चिप तयार करायच्या आहे. आणि काहीही करून इथलं पाणी वळवण्यासाठी त्यांना तितकी तरतूदही करायची आहे. आणि फक्त या व्हॅलीमध्ये किंवा शिनजियांगच्या भागातच नाही, 1962च्या युद्धात चीनने जो अक्साई चीनचा भाग आपल्यापासून हिरावून घेतला होता, म्हणजे हा लडाखचाच दुसरा भाग आहे, या भागातसुद्धा चीन सरकारने अनेक छोट्या मोठ्या या चिप बनवण्याच्या इंडस्ट्रीज उभा केलेल्या. आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठीच भारत सरकारने सुद्धा लडाखमध्ये जो आपल्याकडे आहे त्या भागात साऊथ कोरिया, तायवान आणि जपान या 3 देशांना बोलावून भारतीय मायक्रोचिप बनवण्यासाठी इंडस्ट्री उभी करण्याचं नियोजन तयार केलं होतं. कारण भारताला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे माहिती आहे की व्हॅलीतील हिमखंड वितळल्यानंतर ते पाणी उत्तरेकडे तर जाणार नाही आहे, येणार तर भारताकडेच. आणि ते पाणी भारताकडून हिरावून घेण्यासाठी चीन एक ना एक दिवशी तंत्रज्ञान उभारणारच, तशा तरतुदी करणारच. आणि ते उभारण्यासाठी चीन सरकारला खरबो रुपये खर्च करावे लागणार आहे. आणि तितका पैसा आज चीन सरकार खर्च करण्यासाठी तयार नाही आहे. पण लडाखमध्ये भारत सरकार जे चिप बनवण्याचं काम करते, त्यासोबतच सैनिकांचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी जे रस्ते बनवले जात आहेत, त्यामुळेही चीन सरकारच्या पोटात मोठ्या प्रमाणात दुखतं आहे. त्यांना वाटतं आहे की आज आपल्याकडे ते पाणी वळवायला पैसे नाही आहेत, पण ते सगळं करेपर्यंत लडाखमध्ये जे भारत करतं आहे त्याला आपल्याला थांबवावं लागेलच. कारण भारत आपल्या स्वप्नांवर महाशक्ती होण्याचं जे आपण स्वप्न बघितलं आहे त्यावर पाणी फिरतो आहे. आणि त्याला थांबवण्यासाठीच सोनम वांगचुकसारखे प्यादे चीन सरकारने लडाखच्या मैदानात सोडलेले आहेत. आता तुम्ही आठवा
की सोनम वांगचुक यांच्या मागण्या काय होत्या. सर्वात पहिली आणि महत्त्वाची मागणी, लडाख या भागाला संविधानाच्या 6व्या अनुसूचित टाकण्यात यावं आणि सोबतच लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा. याने त्यांचं असं म्हणणं आहे की लडाखमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. आता मागणी ऐकताना असं वाटतं की रास्त आहे, लडाख या भागामध्ये प्रदूषण झालं नाहीच पाहिजे. पण यात एक मोठी गोष्ट आहे की जर 6व्या अनुसूचित लडाखला टाकलं तर त्याचा कारभार आपल्याला तिथल्या आदिवासी लोकांना द्यावा लागेल. वरून राज्याचा दर्जा देणं म्हणजे राज्य सरकारची अजून एक मोठी डोकेदुखी ही केंद्र सरकारसाठी तयार होते. एखाद्या कंपनीला लडाखमध्ये येऊन काही इंडस्ट्री तयार करायची म्हटलं किंवा एक साधं रोडही केंद्र सरकारला बनवायचं म्हटलं तरीसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा केंद्र सरकारला तिथल्या आदिवासींना म्हणजे त्यांच्या स्वायत्त जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्यावी लागेल. आणि मग हे झाल्यानंतर जी राज्य सरकार असेल, त्यात मंत्री असतील, त्यांचेही नखरे सहन करा जर राज्यात BJPची सरकार नसेल. आणि याने परिणाम काय होतील? जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आज भारत सरकार लडाखमध्ये काम करते ते सगळे प्रकल्प त्यांची गती कमी होऊन जाईल. आणि विचार करा, त्याचा फायदा भारताला तर होणार नाही, मग कोणाला होणार? तर चीनच्या सरकारला. आणि दुसऱ्या बाजूला अक्साई चीन, जो चीनने आपल्याकडून भाग काबीज केला आहे, त्या भागात तर प्रदूषणाची चिंता न करता चीन मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करतोय, रस्ते बांधतोय, इंडस्ट्रीज उभं करतोय. शहराची शहरं तिथे छोटी छोटी उभी राहत आहेत. कारण चीनला माहिती आहे की ज्या दिवशी युद्ध होईल तेव्हा हाच भाग आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. आणि सोनम वांगचुकसारखे प्यादे सोडून लडाखमध्ये एक असं अराजकता निर्माण करायची की भारत सरकार पाऊल ठेवण्याच्या अगोदर, एक रस्ता बांधायच्या अगोदरसुद्धा घाबरली पाहिजे. कारण युद्ध झाल्यावर जेव्हा सेनेसाठी तिथे रोड नसतील, त्यांच्यासाठी सुखसुविधा नसतील, तेव्हा युद्ध भारत हरणार हे हमखास आहे. आणि युद्ध न लढताच ते जिंकण्यासाठीच सोनम वांगचुकसारख्या या प्याद्यांना पैसे पुरवण्याचं काम चीन सरकार करत होते. त्यामुळे एक गोष्ट आठवा की सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर सर्वात पहिलं काम अमित शहांनी जे केलं होतं की त्यांची जी NGO आहे, जी संस्था आहे, त्याला बाहेर देशांतून पैसे घेण्यापासून बंदी घातली होती. आणि हे जाळं त्यांनी बऱ्याच दिवसांपासून तयार केलं होतं. ज्या क्षणी सोनम वांगचुक यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली आणि लडाखमध्ये हिंसा घडवली, ते हिंसा घडवण्याचं एक छोटंसं कारण त्या हिंसेमध्ये काही जास्त नुकसान झालं नव्हतं. 4 जणांची मृत्यू होणं आणि एका पक्षाच्या कार्यालयाला जाळणं, इतक्याशा कारणांवरून तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर NSA लावून अटक करता येत नाही. पण हे छोटंसं कारणच अमित शहांना पाहिजे होतं, जे समोरून सोनम वांगचुक यांनी आपल्या मूर्खपणामुळे देऊन टाकलं. नाहीतर अजून बरेच दिवस त्यांचं उपोषण तुम्हाला चालताना दिसलं असतं. यासोबतच पहलगामचा हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वीच सोनम वांगचुक हे पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात गेले होते. त्यापूर्वीसुद्धा अनेक असे वक्तव्य त्यांचे राहिलेत, ज्यामुळे या हल्ल्याच्या अगोदरही अमित शहांना त्यांना अटक करता आलं असतं. पण अटक करण्यासाठी काही ठोस पुरावे पाहिजे होते, एक घटना पाहिजे होती. आणि ती घटना स्वतःच सोनम वांगचुक यांनी आपल्या हातानेच अमित शहांना दिली आणि त्याचा पुरेपूर उपयोग त्यांना अटक करण्यासाठी अमित शहांनी करून टाकलेला. आणि मला तर वाटतं की उमर खालिदप्रमाणेच वर्षानुवर्ष आता सोनम वांगचुक तुरुंगातच सडणार आहेत. कारण NSA लागला आहे आणि NSA लागल्यामुळे कोर्टातूनही त्यांना जामीन मिळण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.